रात्र काळोखी होती आणि रस्ते ओस पडलेले होते. हलकासा पाऊस पडत होता आणि त्या थेंबांचा जमिनीवर पडणारा आवाज एक वेगळी शांतता पसरवत होता. एक महागडी काळी कार भरधाव वेगाने सुनसान रस्त्यावरून धावत होती. मागील सीटवर प्रिया बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि विश्वासघाताचे स्पष्ट प्रतिबिंब दिसत होते. समोर ड्रायव्हिंग सीटवर करण बसला होता. तिच्याकडे पाहत होता. एक अशी स्मितहास्य करत होता जे एखाद्या कट कारस्थानाने भरलेली होती. तर मग माझी निरागस प्रिया, आता काय करशील? करण मनातच खोल श्वास घेत म्हणाला. प्रियाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. मनात तिला वाटत होतं, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं आणि तू मला केवळ एका प्याद्यासारखं वापरलं. करण मनोमन हसत होता. प्रेम कसलं प्रेम? अरे प्रिया, तू खरोखरच खूप भोळी आहेस. मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. तू तर फक्त एक शिकार होतीस, माझ्या खेळाचा एक भाग, जे तुला कधीच समजलं नाही आणि तू माझ्या प्रेमात वेडी झालीस. प्रियाच्या घशाला कोरड पडलेली होती. तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की तिने ज्याला आपली संपूर्ण दुनिया समजली होती तीच तिची सर्वात मोठी चूक ठरेल. हे दोघंही मनातल्या मनात विचार करत होते. त्यांना माहीतच नव्हतं की एकमेकांच्या मनात काय चाललं आहे. 6 महिन्यापूर्वीपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. प्रिया ही एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर होती. तिचं करिअर उत्तम चाललं होतं. प्रेम करणारे मित्र होते आणि एक सुंदर आयुष्य तिच्या समोर होतं. आणि मग तिच्या आयुष्यात करण आला. एका पार्टीत त्यांची पहिली भेट झाली. करण हा बिझनेस टायकून आदित्य मेहरा याचा सर्वात विश्वासू माणूस होता. स्मार्ट, हँडसम आणि प्रत्येक मुलींच्या स्वप्नातील राजकुमार. पण त्याची नजर फक्त एका मुलीकडे होती, प्रिया मल्होत्रा. पहिल्याच भेटीत करणने आपल्या व्यक्तिमत्वाने प्रियाला मोहात पाडलं. तो तिला खास वाटायला हवा म्हणून तिच्या प्रत्येक गोष्टीत रस घेत असे आणि जेव्हा जेव्हा तिला गरज भासे तेव्हा तेव्हा तो तिच्या सोबत असे. हळूहळू प्रियाही त्याच्या प्रेमात गुंतू लागली. तिला करणवर पूर्ण विश्वास वाटू लागला होता. पण तिला माहीत नव्हतं की हे सर्व एक ठरवलेली योजना होती. लग्नाच्या तयारीला जोर आला होता. प्रिया आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवसाची तयारी करत होती आणि तेवढ्यात अचानक राहुल, तिचा सगळ्यात जुना मित्र, तिला भेटायला आला. प्रिया, मला तुझ्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, राहुलने गंभीर सुरात म्हटलं. प्रियाने हसत विचारलं, काय झालं? तू इतका चिंतेत का दिसतो आहेस? राहुलने आपल्या फोनमधून एक व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये करण एका अनोळखी माणसाशी बोलत होता. काम होईल, लग्नाच्या लगेचच तिच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी आणि कंपनी माझ्या नावावर येईल. फक्त काही कागदांवर तिच्या सह्या घेणं बाकी आहे. मग मला तिची काही गरज उरणार नाही. प्रियाच्या हातून फोन खाली पडला. नाही, हे खरं असू शकत नाही. करण माझ्यावर खूप प्रेम करतो, राहुलने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. करण फक्त तुझा उपयोग करत आहे. प्रिया ही त्याची एक योजना आहे. तू त्याला जितकं ओळखतेस तो त्याहूनही अधिक धोकादायक आहे. प्रियाला असं वाटलं जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या जखमेसोबतच प्रिया शांतपणे जगू शकत नव्हती. अजूनही तिला तिच्या नशिबावर विश्वास ठेवता येत नव्हता की ज्याच्यावर तिने इतकं प्रेम केलं ते सगळं फसवणूक होती. तिला फसवलं गेलं होतं. तिच्या प्रेमाचं खेळणं बनवलं गेलं होतं. एका रात्री प्रियाने करणचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. ती पाहते की करण उशिरा रात्री एका सुनसान ठिकाणी कोणत्या तरी माणसाला भेटतो. ती लपून त्याच्या बोलण्याकडे कान देऊ लागते. सगळं प्लॅनप्रमाणे चाललंय. प्रियाचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसलाय. लग्नानंतर जेव्हा ती कागदांवर सह्या करेल तेव्हा तिचे सगळे पैसे आणि प्रॉपर्टी आपल्याच हाती येतील. प्रियाच्या डोक्यात आता एक गोंधळ उठला. ती काही न बोलता तिथून निघून गेली.
आता तिला उत्तर द्यायचं होतं, पण तिच्या स्वतःच्या पद्धतीने. आणि मग आला प्रिया आणि करणच्या लग्नाचा दिवस. चारही बाजूंनी रोषणाई होती, हसणारे चेहरे होते, फक्त प्रिया सोडून. सगळ्यांसमोर प्रिया हसत होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. करणने प्रेमाने तिच्या हातात धरला आणि हळूच कानात कुजबुजला, आजपासून आपण एक झालो माझी जान. प्रियाने हलकंसं मान हलवलं. काही वेळाने करणने प्रियासमोर काही कागद ठेवले. हे काय आहे? प्रियाने निरागसपणे विचारलं. अगं, फक्त काही फॉर्मॅलिटीज आहेत तुझ्या कंपनीसंबंधी. साईन कर ना, म्हणजे सगळं सहजपणे होईल. प्रियाने हसत कागद उचलले, पण तिने साईन करण्याआधीच दारावर जोरदार ठोठावलं गेलं. पोलीस आत आले आणि करण चक्रावून गेला. हे हे इथे काय करत आहेत? त्याने घाबरत विचारलं. प्रियानं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, करण, तुला काय वाटलं मी इतकी मूर्ख बनेन? हे घे माझं उत्तर. प्रियानं कागद हवेत फेकून दिले. हे खरे डॉक्युमेंट्स नाहीत. खरे कागद तर आधीच पोलिसांकडे गेले आहेत. आणि हो, हे ऐक, तुझ्या कटकारस्थानाची रेकॉर्डिंग. प्रियाने फोनवर करणची संपूर्ण साजिशची रेकॉर्डिंग वाजवली. करणच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. पोलीस इन्स्पेक्टर पुढे सरसावला आणि म्हणाला, करण मेहरा, तुला फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे. करण पूर्णपणे गोंधळून गेला. प्रिया, तू मला धोका दिलास. प्रियाने एक थंड हसू हसत उत्तर दिलं. धोका नाही करण, हे तर फक्त तुझ्याच डावपेचाला दिलेलं उत्तर होतं. खरं प्रेम मी केलं होतं, पण त्या प्रेमात विश्वासघात सहन होत नाही. तू एका मुलीच्या मनाशी, तिच्या स्वप्नांशी खेळ केलास. एक घाणेरडं खेळ रचलास. मी तुला कधीच माफ करू शकत नाही. प्रेमाच्या नावाखाली इतकी मोठी फसवणूक, तू याचाच लायक होतास करण. करणला पोलीस घेऊन गेले आणि प्रियाने एक खोल श्वास घेतला. आज तिने स्वतःला वाचवलं होतं. प्रेम आंधळं असू शकतं, पण सत्य नेहमीच त्यांच्या डोळ्यात प्रकाश टाकण्याचा मार्ग शोधत असतं. या साऱ्या प्रसंगानंतरही प्रियाला अजूनही मनापासून हसणं जमलं नव्हतं. तिच्या मनात अजूनही एक प्रश्न घोळत होता. खरंच प्रेमातही फसवणूक असू शकते का? इतकं कठीण असतं का खरं प्रेम करणं, विश्वास ठेवणं, कोणावर जीव ओवाळून टाकणं? पण जे काही झालं त्यातून प्रिया बाहेर आली होती आणि तिने ठरवलं पुन्हा कधीच प्रेमात फसवणूक सहन करायची नाही.